30 मार्चला मी आयुक्ताकडनं अर्ज आणला त्यांना की FIR दाखल करून घ्या, तरी त्यांनी घेतला नाही FIR. आणि आत्ता 24 मार्च रोजी ना माझ्या दिरांचा साखरपुडा होता गोविंद गार्डनला. मी 23 मार्चला संध्याकाळी कल्पना दिली 6:30-7च्या दरम्यान की मी येणार आहे भाऊजी, उद्या साखरपुड्याला येणार आहे. मी माझ्या स्वतः ज्यांचा साखरपुडा त्यांना दिली मी आकाशला, मी उद्या येणार आहे साखरपुड्याला. मी साखरपुड्याला गेले, आत माझ्या मिस्टरांनी एंट्री दिली, मला एंट्री दिली. मग मी आत गेले, मी बसले. आता मुलीकडचे नातेवाईक होते, मुलीकडचे मी स्टार्टिंगला मुलीकडच्याच नातेवाईकांच्या मध्ये बसले होते. तर मी सांगितलं नाही मी आधी कोण आहे. तर म्हणलं हे लग्न कसं ठरलं, काय ठरलं हे विचारलं मी नॉर्मली. ते म्हणल्या लग्न, मुलगी कर्नाटकची बॉर्डरची आणि राहायला मुंबईत आहे. तर ते म्हणलं मग झालं काय. तर म्हणलं अगं त्यांचं एवढ्या लांब का असं तुम्ही हे केलं लग्न. म्हणल्या ती मोठी सून तिच्या बऱ्याचशा असं वेगळे सांगितले गोष्टी. म्हणलं ठीक आहे. मग त्या म्हणलं तू कोण आहेस. म्हणलं नंतर म्हणलं मी काहीच नाही, मी शांत राहिले. मग तिथून उठले, बऱ्याचशा जणांशी बोलत. कोणाबाबत सांगताय? ते माझ्या बाबत सांगत होते, ते मला तिथले लोक आहेत ना, की माझे वाईट काय हे सांगत होते, ही मुलगी कशी वाईट आहे आणि माझा अन्याय झाला हे मला कळत होते. माझा अन्याय झालाय, मला न्याय पाहिजे नाही. आज इतके वर्ष मी थांबले न्यायासाठी, न्याय देतात, आज हे होईल, उद्या न्याय भेटन. पण अन्याय किती सहन करणार मी. अन्यायाला लिमिट क्रॉस झाली माझ्या, एवढा अन्याय करायचे. नंतर मी तिथे कार्यालयात सगळ्यांशी बोलले, सगळं व्यवस्थित ऐकलं. पण शेवट माझ्यावर जो अन्याय झाला तो मला सहनच झाला नाही. तो असा झाला नाही की मला आता न्याय पाहिजे नाही. आज तुम्ही माझी 10 लोकांमध्ये बदनामी करताय, त्याला कारण असतं तर तुम्ही बदनामी करा ना, पण विदाऊट कारण काय बदनामी करतायत? कारण ताई तुझ्या डोळ्यात पाणी आले अक्षरशः, म्हणजे गेली कित्येक वर्ष झालं तू माहेरीस. खूप म्हणजे असं ऐकण्यासारखं पण नव्हतं, असे हे शब्द वापरायला लागले लोक. ठीक आहे, मी ऐकलं, सगळं झालं. मी भरत काटे यांच्याशी हे माझे म्हणलं काका माझं अन्याय झालाय, म्हणले ठीक आहे आपण बोलू. आता मला ते सहन झालं नाही. परत थोड्या वेळाने म्हणले काका, म्हणले ऑफिसमध्ये बस माझ्या, तू आपण मिटू. मी ऑफिसमध्ये कसं बसू, माझा अन्याय होतोय, आज मला सांगायचंय कुठेतरी माझा अन्याय आहे. मग ना मी हॉलमध्येच बसून राहिले, मी बसले. मला सहन नाही झालं शेवटच्या क्षणी की मला एवढा त्रास देऊन पण ही लोक खोटं बोलतात ते. एकीकडं बघायला गेलं तर वैष्णवी हागवणी आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यांना शिक्षा झाली, मात्र तुझं प्रकरण जे आहे ते सारखं नसलं तरी तुला जाच होता. तुझ्याकडनं हुंडाही घेतलेला आहे, पैसेही घेतलेले आहेत, अगदी सोनं देखील घेतलेलं आहे. अशा वेळी तू काय आवाहन करशील सरकार असेल, पोलिसांना? सरकारांना एवढंच सांगन की मुलीला हुंडा देणं हे बंद करा, आधी मुलाकडनं हुंडा मागणं हे बंद करा. नाही, हुंडा बंदच आहे, पण तरी देखील मुलींना हे सांगन की बघताना मुलाला पैशाची आशा असेल तर त्या घरात मुलींनी लग्नच करू नये. कारण पैसे, तुम्ही मोठं घर बघता, आज मोठ्या घरात काय त्रास असतोय ना हे फक्त जास्त ना जातं त्यांनाच माहिती काय त्रास आहे. काही लोक असतात मोठ्या घरातली समजून घेणारे, सुनांना त्रास देत नाही. पण काही लोक अशी आहेत की पैशा अभावी त्रास देत असतात की त्यांना हवं असते की मुलीच्या पण घरून पैसे आले पाहिजे नाही, काही ना काही वस्तू आल्या पाहिजे नाही. पैसे तर आहेच म्हणायला, पण त्याचे कसे असतात, मोठ्या घरातल्या मुलांचे प्रकरण वेगळेच असतात. त्यांचे बाहेरचे प्रकरण असतात की घरात बाहेर काहीतरी करायचं आणि घरातल्या बायकोला त्रास देणं, तिचा छळ करणं, काहीतरी कारणासाठी पैसे मागणं किंवा तिला कसा त्रास होईल हे त्यांचं पाहणं असतं. सांगवीमध्ये गोविंद गार्डन इथे माझ्या दिरांचा साखरपुडा होता, आकाश उलवळे ह्यांचा. त्यावेळेस माझा अन्याय झाला ह्याच्या विरुद्ध मी तिथे सांगत होते माईकवर की माझा अन्याय कसा केला ह्या लोकांनी. म्हणजे त्या कार्यक्रमात जो आधी मी तिथे ऐकलं की माझ्यावर म्हणजे जे पाहुणे असतात ना त्यांना सांगितलं होतं की मुलगी व्यवस्थित नाहीये, असे बरेचसे कारण सांगितले. ते मी नाही सांगू शकत त्यांनी आता काय काय कारण सांगितलं. ते ऐकलं. मला 8 वर्ष एवढं यांनी त्रास दिला, मारहाण केली, धमक्या दिल्या. मी मला त्रास दिला. मी घरच्यांच्या की मुलीचा म्हणजे माझा संसार आहे. आजी सांगायची माझी की अगं तुझं लग्न झालंय, परत दुसरं हे नसतं आपल्यामध्ये की सोडलं, हा प्रकार आपल्यामध्ये नाहीये, आपल्या घराण्यात तर नाहीच आहे म्हणजे आपल्या मराठा समाजामध्ये. मग आजी माझी मार देतात, मग सहन करतो थोडा, मी सहन केला. मग शेवट माझं नाही विलाजाने आता 8 वर्ष मी मागते नाही, मला न्याय द्या कुठेतरी. प्रत्येक ठिकाणी न्याय मागितलं, कोणीच नाही. ह्याच्यात बसले पण खूप मोठे मोठे लोक नाही. मी गोविंद गार्डन या ठिकाणी माझ्या दिराच्या साखरपुड्यात गेले, त्यावेळेस मला 20-25 जणांनी मारहाण केली, शिवीगाळ करणं, मारहाण. मी माझ्यावर जो अन्याय झाला तो सांगत होते की माझ्यावर काय अन्याय केला ह्या लोकांनी.
तिथे वैशाली तुकाराम विधाते ह्या काकू आहेत, त्या काकूंनी मला शिवीगाळ चालू केली, मारहाण केलं. तर मी म्हटलं काकू तुम्हाला माझ्यावर जे अन्याय झालं तो मला माहिती आहे का काय झालंय. मला त्या म्हणल्या तू मर, तू मेली तर काही फरक पडणार नाहीये. म्हणलं काकू तुम्ही असं का बोलता. मला खेचलं, माझ्या मावस सासू ते सगळे 25 जण मला वडत होते, वरून मला वडत खाली आणली, खाली स्टेजच्या इथून मला बाहेर वडत आणली. माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं, मी रेकॉर्डिंग करत होते. माझ्या मोबाईलमध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत, कोर्टाचे पुरावे आहेत, त्यासाठी मी तो मोबाईल कायम माझ्याजवळ असायचा. त्या मोबाईल त्यांनी हिसकून घेतला. तो हिसकून घेतलाय देवीनंद खांदवे, रुपाली खांदवे आणि गीतांजली काळजे. हा आज मी हिसकून घेतल्यानंतर माझ्याकडनं हा भरत काटे यांच्याकडे देण्यात आला. आज कोणाकडे हा आजच्या क्षणी मला माहीत नाही तो मोबाईल कोणाकडे. मग मी सांगवी चौकीला कंप्लेंट दाखल केली. ते म्हणले कंप्लेंट अर्ज दे. मी अर्जही केला, अर्ज दिला. 2 महिन्यात त्याचा मी पाठपुरावा करते की माझा अर्जाचं काय झालं. ठीक आहे, तिथे जे त्या साहेबांचं नाव नाही माहिती मला, सिव्हिल, ते म्हणजे अगं तुला काही न्याय काही करून भेटणार नाहीये, मोबाईल तर तुला भेटणार नाहीये परत. हे सगळं कधीच आहे आता? 24 मार्च 2025चं. आत्ताच आहे? हो आत्ताच. मग त्याच्यानंतर मी ते झालं, मोबाईल नाही भेटणार. मी तरी अर्ज दिला आणि तिथे एक हिरामन खांदवे होते, म्हणजे माझ्या मावस सासऱ्यांचे चुलत भाऊ. ते मला म्हणलं काका माझा मोबाईल लावण्यात आणला. तर ते का म्हणले ऐश्वर्या तुला मोबाईल भेटणार नाहीये. नाही, पण हा मोबाईल आता कोणाकडे? आत्ता देवीनंद खांदवेंकडे, आकाश उलावके, ह्या दोघांपैकीच कोणाकडे तरी असणार आहे. अच्छा, म्हणजे त्याचे तुझ्या संबंधीचे सगळे पुरावे आहेत, म्हणजे तुझ्या पतीच्या विरोधातचे, त्यामुळे ते मोबाईल देत नाहीयेत. त्यामुळे ते मोबाईल देत नाही. मग मी म्हणत होते की ते हिरामन खांदवे काका त्यांना माझा मोबाईल द्यायला सांगा, माझ्या कोर्टाचे पुरावे आहेत त्याच्यात सगळे, मला धमकी दिलेली, कसं काय केलंय, मला मारहाणी, सगळे त्याच्यात पुरावे. ते हिरामन खांदवे म्हणले ऐश्वर्या तुला मोबाईल भेटणार नाही. म्हणलं का. म्हणले असले तरी तुला ते मोबाईल देणार नाहीये, तू समजून घे, तुला का देणार नाहीये. म्हणलं काका प्लीज मला तो मोबाईल द्या. मग त्याच दिवशी मी संध्याकाळी रुपाली चाकणकर यांच्या PA कॉन्टॅक्ट केला. PAला मी अर्ज लिहिला, हातानेच लिहिला मी स्टार्टिंगला. म्हणलं की सर असं असं झालंय माझ्या बाबतीत, मला न्याय पाहिजे. तर म्हणले काय असं ते सगळं लिहून पाठव. म्हणलं कसं पाठवायचं, कशावर पाठवू तुम्हाला. ते म्हणले व्हॉट्सअपला पाठव. मी व्हॉट्सअपला पाठवून दिलं. व्हॉट्सअपला पाठवलं. मी त्याची हे घेत दखल की आज काका आहे का साहेब. नाही, आता तू व्हॉट्सअपला पाठवलंस, मेल वगैरे केला होता का त्यांच्याशी, काही बोलणं वगैरे झालं होतं का? ते PAG काय नाव आहे त्या PAचं? ललित पाटील असं आहे, पण ते मेलचा त्यांनी उल्लेख नाही केला मला कधी मेल कर म्हणून. मग मी मेल नाही, मी व्हॉट्सअपला पाठवलं. त्यांच्याशी मी कॉलवर बोलायचे की काका आज काय झालं का, कधी हे करणार सांगा ना, मला न्याय कधी मिळणार. तर ते म्हणायचे आत्ता मंगळवारपासून आम्ही जास्त कॉन्टॅक्टला आलो की काका काय झालं ह्याचं. ते म्हणले की आपण उद्या आधी म्हणजे मंगळवारच्या आधी आमचं 2-3 दिवस चाललं होतं बोलणं. म्हणले पिंपरी ज्यावेळेस मॅडम असतील त्यावेळेस भेटता येईल, ते पिंपरीत हे होणार आहे. म्हणलं ठीक आहे, मी तिथे भेटायला येते. तिथं मंगळवारी म्हणले आज नाही. मग मी म्हणले आज तर म्हणले मला नाही जमणार, आज म्हणले मॅडमच नाहीये. म्हणजे टाळाटाळ करतायत ते. हा, ते टाळाटाळ करायचे. नंतर दुसऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याशी तरी नव्हतं बोलणं. काल झालं. ते म्हणले की अर्जच नाही आला. मी सांगते मी व्हॉट्सअपला पाठवलाय अर्ज. ते म्हणले ईमेल कर. मी ईमेल पण केला. ईमेल कधी केला? आज सकाळीच केला. ते म्हणले आज सकाळी पाठव. मी आज सकाळी केला ईमेल. आणि इथे सांगवी चौकीला जे कंसे साहेब आहेत ना त्यांच्याकडे मी आले. कंसे साहेबांनी मला तपास 2 महिने सांगितलं नाही कोणाकडे माझा तपास. तर मग कंसे साहेबांनी मला कळलं कंसे साहेबांकडे माझा तपास आहे. कंसे साहेबांनी ढक्कल घ्यायला चालू केली, पण एवढी व्यवस्थित असं नाही की त्यांनी मी सांगितलं. कंसे साहेब म्हणले मी गेले. सहकार्य केलं नाही सांगवी पोलिसांनी? सांगवी चौकीने सहकार्य नाही केलं. मग सांगितलं आज आले, मी आले तर म्हणले उद्या त्यांना बोलून घेऊ. मिस्टर ते परत दुसऱ्या वेळेस मिस्टर कंसे साहेबांचं ते आज ते नाही येणार. म्हणलं बरे उद्या. त्यांना मिस्टरांना सांगितलं होतं की सगळ्यांनी यायचं घेऊन. मिस्टर आले नाही. काका आणि देवीनंद खांदवे आणि आदित्य हुलावळे हे माझे मिस्टर आणि मावस सासरे हे आलते सांगवी चौकीला. त्यावेळेस ते म्हणले आम्ही झालं म्हणले आमच्याकडे मोबाईल नाही आहे. आज नाही आहे, पण मी म्हणते ना माझा मोबाईल, मला CCTV फुटेज द्या. देत नाही आहे फुटेज मला. खरं तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात थोडासा राजकीय टच होता. मोठे नेते कोण होते हे तुम्हालाही माहिती नेमकं. आणि ती जी चावी आहे महागड्या गाडीची ती हगवणे कुटुंबातील जो शशांक आहे त्याला दिली होती. आणि त्यानंतर हे कुठंतरी मोठं राजकीय प्रस्थ आहे, मोठ्या नेत्याचे हे पदाधिकारी आहेत म्हणून ते प्रकरण पुढे आलं आणि पोलिसांनी ते तडीस नेलं. सरकारनेही लक्ष दिलं आणि आज या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहेत. परंतु अशा पद्धतीनं अनेक छोटे मोठे प्रकरणं आहेत. 2017 साली लग्न झालं होतं ऐश्वर्याचं
आणि अगदी 10 महिन्यात तिचा संसार मोडलेला आहे. तिच्या सासरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी तिला मारहाण केल्याचा जो आरोप आहे तिचा आहे. तिच्याकडनं स्कोडा गाडी घेतली, स्कोडा गाडीसाठी 7 लाख रुपये घेतले, 15 तोळे सोनं घेतलं. अगदी पोलिसांनी ज्या प्रकारे तिला सहकार्य करण्याची अपेक्षा होती ते देखील सहकार्य त्यावेळच्या पोलिसांनी केलेलं नाही. एकूणच अशा अनेक ज्या घटना आहेत, केसेस महाराष्ट्रात आहेत, परंतु केवळ वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातून या गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळं सरकारनं यावरती ठोस पाऊल उचलण्याचं गरज आहे. कारण आज ऐश्वर्या ही पुढं आलेली आहे. अशा अनेक ऐश्वर्या असू शकतात. अगदी तिनं रडून सांगितलं की मला कशा पद्धतीनं छळ होत होता. तर जे सरकार असेल, जे पोलीस प्रशासन असेल, त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.